समर रोमॅन्टिक झालेला असतो तेवढे आदिरा येते आणि म्हणते, काय पिंट्या दादा? तिला बघून पिंट्या म्हणतो, आदिरा तू इथे? आता काय सांगायचं ते आदिरा सांगते. ती गेल्यानंतर समर स्वानंदी बोलत असतात आणि सुशा ऐकते. ते ऐकून सुष्मिता स्वतःमध्ये जो काय बदल करते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. समर स्वानंदीमध्ये पूर्ण रमून गेलेला असतो. जगाला स्वानंदी किस करते. तो लाजून गालाला हात लावतो, पण नंतर बघतो तर आदिरा उभी असते. तो आता चांगलाच दचकतो आणि म्हणतो, आदिरा तू इथे? ती हो पिंट्या दादा, तुला तर माझी काहीच काळजी नाही ना? अचानक आदिराला बघून स्वानंदी शॉक होते आणि म्हणते, आदिरा तू इथे? आदिरा म्हणते, हो नंदूताई, मी घर सोडून आले. समोर म्हणतो, अगं पण घर सोडण्यासाठी एवढं झालंय काय? स्वानंदी म्हणते, आईला किती वेळा समजवलं पण ऐकतच नाहीये. आदिरा म्हणते, ह्यावेळेस आई आणि माझं नाही तर रो आणि माझं भांडण झालंय. आता दोघेही आश्चर्यचकित होऊन म्हणतात, रोहन आणि तुझं भांडण हे कसं शक्य आहे? आदिरा म्हणते, का आमचं भांडण नाही होऊ शकत? समोरून तो, आदिरा तू का भांडलीस त्याच्याशी? आदिरा म्हणते, पिंट्या दादा भांडू नको तर काय करू? मी त्याच्यासाठी एवढी छान डिश बनवते आणि तो मला काय म्हणाला माहिती आहे? आता दोघेही म्हणतात, फेलियर? आदिरा म्हणते, हो नंदूताई, पिंट्या दादा आता तुम्हीच सांगा मला कसं वाटलं असेल? डिस्गस्टिंग, मला हे अजिबात आवडलं नाही म्हणून मी घर सोडून आले. समोरून तो, आदिरा अगं त्यात काय मग, गमतीने म्हटलं असेल. स्वानंदी म्हणते, ही गमतीने म्हणायची गोष्ट आहे? ती रोहनसाठी एवढं छान काहीतरी बनवते आणि तू तिला असं बोलतो? समोर म्हणते, हे बघा स्वानंदी मॅडम, मला यामध्ये काही वावगं वाटत नाही आणि आपण रोहनला चांगलं ओळखतो. मी सांगतो ना, त्याने आदिराची मस्करीच केली असेल, तो लाडाने बोलला असेल. आदिरा म्हणते, अरे यार माझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय भांडताय? हे बघा आता काही झालं तरी मी तिकडे जाणार नाही. समोरून तो, ओके ओके आपण नंतर बोलूया. पण मलिकाला मात्र आदिराचा खूप राग येतो, कारण ती आदिराला विचारत असते, अचानक कशी आली, काय झालं? पण ती मलिका अंशुमनला इग्नोर करते आणि पिंट्या दादा आवाज देत असते. मलिका म्हणते, बघितलं अंशू, ही आपल्याला काडीची किंमत देत नाही. गेली त्या समरला सांगायला, अरे मी एक आई आहे, मला कळायला हवं ना, ही अचानक अशी कशी आली? अंशू म्हणतो, तेच ना, कशी आहे आदिरा? सुष म्हणते, नक्कीच मॉमने काहीतरी केलं असणार. मलिका मंदाकिनीला फोन करून म्हणते, ही आदिरा अशी अचानक का आली? मंदाकिनी म्हणते, बघा ना विनबाई, आता काय सांगायचं तुम्हाला, माझा रोहन एवढा काम करून आला पण हिला काडीची किंमत नाही. अहो तो आल्या ही त्याच्यावर ओरडायलाच लागली. मलिका म्हणते, ओरडायला लागली म्हणजे का ओरडायला लागली? मंदाकिनी म्हणते, काय नाही हो, तिला काहीच कारण लागत नाही. आमच्या स्वयंपाकघरात तर तिने एवढा पसारा घालून ठेवला ना, गॅस बंद केला नाही, राहाडा उचलला नाही आणि गेली तशीच निघून. आता तुम्हीच सांगा मी काय काय म्हणून करायचं? आता जे काय ऐकायचं असतं ते काय मलिकाला ऐकायला मिळत नाही आणि मंदाकिनी तिचं डोकं खात असते. मलिका म्हणते, मी तुम्हाला नंतर करते आ. अंशू म्हणतो, मॉम काय म्हणाल्या त्या? मलिका म्हणते, काय म्हणणार, ही आदिरा रोहनशी भांडून आली आहे. सुशाता सुचकारा टाकत म्हणते, मग ठीक आहे. समर आणि स्वानंदीचं आदिरा आणि रोहनबद्दल बोलणं चालू असतं तेव्हा समर म्हणतो, रोहनला पण स्पेस हवी असेल, बायकोला कळायला पाहिजे नवऱ्याशी कसं वागायचं, त्याला स्पेस द्यायला हवी. स्वानंदी म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं स्पेस दिली, एकमेकांपासून दूर राहिलं तरच त्या नात्याला खत मिळतं. सुशाता फोन खेळत खेळत येत असते. अचानक कानावर आवाज पडल्यामुळे ती समर स्वानंदीचं सगळंच बोलणं ऐकते. समोर म्हणतो, हां बरोबर आहे. स्वानंदी म्हणते, मग आता तुम्ही माझ्याशी बोलू नका. समोर म्हणतो, ठीक आहे, आता तुम्हालाही माझं बोलणं पटत नाही ना, मी तुमच्याशी बोलणार नाही. स्वानंदी म्हणते, मी पण. आता दोघे हाताची घडी घालतात आणि एकमेकडे पाठ करतात. सुष म्हणते, अच्छा म्हणजे ताई आणि जिजू एकमेकाला स्पेस देतात तर म्हणूनच त्यांच्यामध्ये एवढं छान बॉन्डिंग आहे. आता मी पण अंशी बोलणार नाही, त्याला मी स्पेस देते म्हणजे आमच्या दोघातील प्रेम वाढेल. तसं पण अंश माझ्याशी खूप खडूस वागतात, पण ही ट्रिक तर मला माहितीच नव्हती, म्हणजे माझंच चुकलं, मी अंशला स्पेस नाही दिली. ती आता रूममध्ये जाते आणि अंशुमन बोलायला लागतो, पण काही केल्या सुश काय बोलत नाही. तो, अरे हिला अचानक काय झालं? सकाळी समोर स्वानंदी आवरतात. स्वानंदी विचारत असते, नाश्ता केला का? आता समरही खुणेने सांगतो, नाही. आता दोघं पण खानाखुणा करत असतात. समर काय स्वानंदीकडे बघत नाही, ती त्याचं तोंड पकडते आणि स्वतःकडे वळवते. अंशुमन पण आ करत तिला खुणवत असतो, पण काही केल्या सुशला काय समजत नाही. मलिका म्हणते, ह्या दोघांना काय झालंय, असं का करतायत? ती म्हणते, अंश हे काय चाललं? तो माझं नाही, हे सुशचं काय चाललं ते बघ. अगं ती माझ्याशी बोलतच नाहीये. आता आजी पण पिंट्या आणि नंदूचा हा गोंधळ बघत असते
आदिरा तर लांब राहते, पण या सगळ्यामध्येच गोंधळ सुरू होतो. हे करता करता अगदी रात्र होते. आता घरामध्ये चोर शिरतो आणि पुन्हा एकदा सगळाच गोंधळ. आता आजी पण दोघांच्याच भाषेत बोलते आणि खुणेने सांगते की घरामध्ये चोर शिरलाय. आता सगळेजण न बोलता चोर पकडायला पळत असतात आणि चोर आदिराला शोधत असतो. आदिरा समोर येते आणि मोठ्याने किंचाळते. समोर सोनंदी येतात आणि चोराला पकडतात. मलिका काठी घालणार तेवढ्यात रोहन अंगावरचं काढतो आणि रोहनला असं बघून आदिरा मोठमोठ्याने हसायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.